हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू द ऑफिशियल यूट्यूब चॅनल ऑफ टाकडकर क्लासेस वाकड. आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज मी तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल काही नाही सांगणार, पण दुसऱ्या काहीतरी गोष्टी सांगणार आहेत. आय नो तुमची CETची एक्झाम एप्रिलच्या एंडपर्यंत झाली आहे. आता मे एंड चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना होत आलाय तुम्हाला सुट्टी लागून. आणि तुमच्या ॲडमिशनची प्रोसिजर अजून 2 महिने तरी चालणार आहे पूर्ण कंप्लीट व्हायला. म्हणजे नाही म्हटलं तरी तुमचं फायनल ॲडमिशन 15 ऑगस्टपर्यंत होईल. आणि 15 ऑगस्ट नंतरच तुमचे कॉलेजेस वगैरे जे आहेत ते स्टार्ट होतील. सो अजून तुमच्याकडे 2.25 महिने आहेत. तर आय नो तुम्ही आता घरी बसून बसून किंवा बाहेर जरी गेला तर बोर होतंय तुम्हाला असं वाटतंय की सर, बऱ्याचशा जणांनी मला हेही विचारलं की सर, या फ्री टाईममध्ये आम्ही काही करू का, काही प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा काही कोडिंगचं स्टार्ट करू का सिलेबस. सो आजचा आपला व्हिडिओ त्यावरतीच होणार आहे की कॉलेज सुरू होण्यापूर्वी तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे. तर सर्वात अगोदर आता जर तुमचं हे ठरलेलं असेल की तुम्हाला कोणत्या ब्रांचमध्ये जायचं आहे, जसं एक्झाम्पलने सांगतो, जर तुमचं ठरलेलं आहे की तुम्हाला कम्प्युटरमध्ये जायचं आहे तर तुम्ही आतापासून कोडिंगची बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करू शकता. जर तुमचं आतापासून ठरलेलं आहे की सर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचं आहे, तर मी सांगेन की तुम्ही रोबोट्स वगैरे, कार्सबद्दल, इंजिन्सबद्दल थोडी माहिती घ्यायला सुरुवात करा. जर तुमचं असं आहे की सर आम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, मला इलेक्ट्रिकल ब्रांचबद्दल आवड आहे, तर आतापासून मी म्हणेन की थोडी ट्रान्सफॉर्मर विषयी थोडीशी माहिती घ्यायला सुरुवात करा. सो ज्या डोमेनमध्ये तुम्ही जाणार आहात, ज्या ब्रांचमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करणार आहात, त्याची बेसिक माहिती घेत चला. आजचा हा व्हिडिओ असणार आहे अशा स्टुडंटसाठी जे कम्प्युटर इंजिनिअरिंग करणार आहे, ज्यांना CS, IT, AI, ML, IoT, डेटा सायन्स, मशीन लर्निंग किंवा ENTC पण चालेल. अशा ब्रांचमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही या सुट्ट्यांमध्ये काय केलं पाहिजे. तर सर्वात अगोदर तुम्हाला माहीत असेल की कम्प्युटर सायन्समध्ये सर्वात जास्त यूज होते ती म्हणजे कोडिंग. तुम्हाला कोडिंग आलीच पाहिजे, कारण कोडिंग आली तरच तुम्हाला कंपन्या जॉब देतील, तरच तुम्ही कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिलेक्शन घ्याल, राईट. वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस असतात, त्या काय असतात, त्यांचा यूज काय मी तिथे सांगत नाही, तर मग ते कोडिंगचं लेक्चर होऊन जाईल. पण आजच्या या व्हिडिओमधून मी तुम्हाला हेच सांगणार आहे की जर तुम्हाला CSIT ब्रांचकडे जायचं असेल तर माझं सजेशन तुम्हाला हे राहील की आता जो तुमच्याकडे फ्री पिरियड आहे, म्हणजे दिवसातले 24 तास, मी असं म्हणत नाही की अभ्यासाला द्या, हार्डली 2 ते 2.5 तास रोज तुम्ही प्रोग्रॅमिंगचे बेसिक फंडामेंटल कॉन्सेप्ट्स जे असतात त्याला शिकण्यामध्ये इन्व्हेस्ट करा. ते नवीन एक्सप्लोर करा. अल्गोरिदम काय असतं, फ्लो चार्ट काय असतं, सुडो कोड काय असतं, हे नेमकी भानगड काय प्रोग्रॅमिंगची, प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, कोडिंग म्हणजे काय, ही कोडिंग का करायची, याचे केल्याचे काय फायदे होतात, या वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज असतात, जावा, C++, पायथन, SQL, R प्रोग्रॅमिंग लँग्वेज, हे काय आहे, एवढ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज का बनवल्या, एका प्रोग्रॅमिंग लँग्वेजवर सगळ्या गोष्टी चालू शकतात का, आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकल्यानंतर मग तुम्ही ॲक्च्युअल प्रोग्रॅमिंग शिकायला सुरुवात करा. माझं सजेशन हे राहील की तुम्ही C प्रोग्रॅमिंग लँग्वेजपासून तुमची कोडिंगची जर्नी स्टार्ट करू शकता. आता C प्रोग्रॅमिंग लँग्वेज का, कारण प्रोग्रॅमिंगच्या दुनियेमध्ये Cला मदर ऑफ ऑल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हटलं जातं. म्हणजे जर तुम्हाला फ्युचरमध्ये जावा शिकायची आहे, फ्युचरमध्ये तुम्हाला C++ शिकायची आहे, तर तुम्हाला जर C प्रोग्रॅमिंग लँग्वेज खूप चांगल्या प्रकारे जर जमत असेल, त्याचे सिंटॅक्स किंवा त्याचा जर बेसिक आयडिया असेल, तर तुम्हाला दुसरी कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज समजायला जास्त जड जाणार नाही. हार्डली 10 ते 15 दिवसात तुम्ही दुसरी कोणती पण प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकू शकता. सो येस, जर तुम्ही CSIT ब्रांचकडे इंटरेस्टेड असाल की सर आम्हाला त्यामध्ये जायचं, तर मी म्हणे की कम्प्युटरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घ्या की CPU काय असतं, मदरबोर्ड काय असतं, रॅम काय असतं, रोम काय असतं. आजकाल तुम्हाला माहिती आहे की खूप इंटिग्रेटेड चिप्स वगैरे यायला लागले आहेत. AIचा कसा वापर, AI काय असतं, AI कुठे यूज होतं, AIचे फायदे काय आहेत, AIचे लिमिटेशन, डिसएडव्हान्टेजेस काय आहे, AIच्या पुढच्या 10 वर्षामध्ये AI कुठे यूज होऊ शकते, याचा थोडंसं स्टडी करा. म्हणजे जेव्हा तुम्हाला ॲक्च्युअली ब्रांचबद्दल इन्फॉर्मेशन भेटायला सुरुवात होईल. बट जर प्रोग्रॅमिंगचं म्हणाल तर यूट्यूबवर खूप सारे फ्री कॉन्टेंट आहेत जिथे तुम्हाला C प्रोग्रॅमिंग लँग्वेज एकदम छान पद्धतीने शिकवलं जातं. हवं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देतो एका यूट्यूब चॅनलची, जिथे C प्रोग्रॅमिंग लँग्वेज अगदी इझी वेमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, एकदम बेसिक लेवलपासून सांगितलेलं आहे. तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगा की तुम्ही कोणत्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजपासून स्टार्ट करताय आणि कधी सुरू करणार आहात तुमची प्रोग्रॅमिंगची जर्नी. आणि माझं सजेशन राहील की जर तुम्ही CSIT ब्रांचकडे किंवा जर तुमचा इंटरेस्ट AIML ब्रांचकडे असेल तर स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी ह्या 2 टॉपिकला व्यवस्थित रिवाईज करा. जर पॉसिबल असेल तर यांना JEE लेवलपर्यंतचे
कॉन्सेप्ट क्लिअर करा. कारण जेव्हा तुम्ही मशीन लर्निंगचे कोड्स लिहाल, डेटा सायन्सचे कराल, तेव्हा स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी हे 2 मॅथमॅटिक्स टॉपिक आहेत जे खूप जास्त यूज होतात ॲक्च्युअली. जेव्हा आता हे मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगतो. आजही आम्ही जेव्हा ह्या प्रोजेक्ट्सवरती काम करतो तेव्हा मॅथमॅटिक्समध्ये स्टॅटिस्टिक्स हे खूप जास्त यूज होतं, मीन, मॉड, मीडियन. त्यामुळे ॲक्च्युअली तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाल आणि ॲक्च्युअली जेमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कराल त्याच्या अगोदर आपला बेस स्ट्रॉंग करून ठेवा, फंडामेंटल कॉन्सेप्ट स्ट्रॉंग करून ठेवा. आता जे बाकीच्या ब्रांचचे स्टुडंट आहेत, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, एकदा त्यांनी काय करा की मुंबई युनिव्हर्सिटी किंवा पुणे युनिव्हर्सिटीचा सिलेबस डाउनलोड करा. फर्स्ट इयरचा गुगलवरती सिलेबस भेटून जातो. जर तुम्हाला हवं असेल तर तेही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की सर सिलेबसची लिंक द्या, मी तुम्हाला सिलेबसची लिंक रिप्लाय DM करतो. आणि मग चेक करा की फर्स्ट सेमिस्टरचे कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत. मॅथमॅटिक्स हे सर्वांना असणार आहे फर्स्ट इयरला, फिजिक्स हा सब्जेक्ट पण सर्वांना असणार आहे, केमिस्ट्री काही कॉलेजेसमध्ये असतं, काही कॉलेजेसमध्ये नसतं. ते डिपेंड करतं ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस आहे. या सगळ्या बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे ते करायला सुरुवात करा. आणि येस, प्रोग्रामिंगवाल्यांना आतापासून जर तुम्ही C प्रोग्रामिंगवरनं स्टार्ट केले तर ॲक्च्युअली जोपर्यंत तुमचं कॉलेज स्टार्ट होतो तुमची एक प्रोग्रामिंग लँग्वेज झालेली असेल, मग C प्रोग्रामिंग लँग्वेज झाल्यावर तुम्ही जावावरती शिफ्ट करा. कारण जर तुम्हाला पुढे जाऊन पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जर IT कंपन्यांमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर 90% IT कंपनी जावा प्रोग्रामिंग लँग्वेजवरच काम करतायत पुण्यामध्ये. C++ आजकाल कोणीही वापरत नाही. C++ आउटडेट झालेली आहे. सो प्लीज C++ वरती जाऊ नका. आणि जे स्टुडंट हे पहिल्यांदा ऐकतात की C काय असते, C++ काय असते, जावा काय असते, आय नो हे माझ्यासोबतही झालं होतं. जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा C++ न जावा सगळ्या सारख्याच वाटत होता मला. म्हणूनच म्हणतोय की आतापासून थोडं एक्सप्लोर करायला स्टार्ट करा, जेणेकरून तुमची ब्रांच नेमकी काय किंवा पुढचे 4 वर्ष नेमके तुम्हाला करायचं काय याचं एक बेसिक आयडिया येऊन जाईल. एकदम डिटेलमध्ये करत बसायची गरज नाही आहे, कारण पुढचे 4 वर्ष ते आपल्याला करायचंच आहे. पण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊन ठेवा की तुमच्या डोमेनमध्ये काय ॲक्च्युअली तुम्हाला शिकायचं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स असणार आहेत, प्लेसमेंट्स कशा होतात, प्लेसमेंटसाठी काय लागतं. तर तुम्हाला माहीत असेल तर मी सांगतो की कोणत्याही कंपन्यांच्या प्लेसमेंटचा पहिला राऊंड असतो ॲप्टिट्यूड. जे 12वीचं जे मॅथमॅटिक्स असतं किंवा 9वी 10वीचं जे स्कॉलरशिपला मॅथमॅटिक्स केलेलं आहे तुम्ही, तेच परत असतं की पर्सेंटेज, टाईम, डिस्टन्स, स्पीड, प्रॉब्लेम ऑन एजेस, ट्वेन प्रॉब्लेम. तर आतापासून ते थोडे गो थ्रू करा ना, म्हणजे शेवटला तुम्हाला जास्त जड जाणार नाही. ठीक आहे, जास्त व्हिडिओ मी मोठा बनवत नाही आहे. या व्हिडिओची शॉर्ट समरी द्यायची झाली तर प्रोग्रामिंगला सुरुवात करा. C प्रोग्रामिंग लँग्वेजपासून तुमची कोडिंगची जर्नी सुरुवात करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटणार आहे. कॉमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगा की तुम्हाला कोणत्या युनिव्हर्सिटीचा सिलेबस हवा आहे फर्स्ट इयरचा, त्या सिलेबसची आम्ही तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करू. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला वाटलं की खरंच युजफुल व्हिडिओ होता तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणे